काय तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला वरखेडा गावामधून एक कॉल आला होता संतोष सावंत यांचा की बुवा आमच्या गोठ्यामध्ये स्प्रिंकलरच्या पाईप मध्ये एक साप आढळून आलेला आहे, तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा. तर चला मित्रांनो, बघूयात कोणता साप आहे. या घेऊन काय पण इकडे पलीकडे आईकडे मोबाईल हाती डबल दुकान कट्टा पुन्हा स्पेशल नाही का बांधली? स्पेशल नाही बांधले अंगवादर्शी विकून देऊ बरोबर गेला बोल खाई द्यायचा त्याच्यात बोल खाई द्यायचा तांबड्या आता आणि 2 रस्ते या डबल कट आहे पलीकडून निघते माती आले आला जवळ तोंडावरच आहे. बोल नका 5 मिनिट. परवडी ठीक आहे. बोल नका रे. द्या 30 टिकी. तर मित्रांनो, आपण बघू शकता एक रसेल वायपर स्नेक म्हणजेच घोणस या जातीचा साप असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये घोणस, चापडा, रसेल वायपर या नावाने देखील ओळखला जातो. मित्रांनो, या सापाला मुख्य ओळखण्याचं कारण म्हणजे या पूर्ण कुकरच्या सिटी सारखा आवाज मारतो, आपण बघू शकता. मित्रांनो, हा साप खूपच विषारी असून या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं विष राहतं. असं साप आपल्याला चावल्यास कुठल्याही झाडफूक, ओझ्यातंत्र यामध्ये न पडता लगेच जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जा, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला योग्य वेळेत अँटीस्नेक व्हेनम लावतील. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तसेच असं साप आपल्या घरामध्ये, गोठ्यामध्ये आढळल्यास लगेच जवळच्या सर्पमित्राला कॉल करा, जेणेकरून सर्पमित्र लवकरात लवकर त्या सापाला रेस्क्यू करतील. त्यानंतर सापालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही आणि तुम्हालाही कुठल्या प्रकारचा धोका किंवा हानी निर्माण होणार नाही. तर चला मित्रांनो, बिना टाइम घालतो लगेच आपण सापाला इथं पॅक करूया. मी धरू का? मी धरू का? म्हणून
हे चोरीकडे वरी आणतं झाकण झाकण मित्रांनो आपण बघू शकता आपण या सापाला इथं व्यवस्थितरित्या रेस्क्यू केलेले. त्यानंतर उद्या सकाळी आपण या सापाला फॉरेस्ट एरियामध्ये रिलीज करणार आहोत. धन्यवाद. हाय तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो हा एक रसेल वायपर म्हणजेच घोणस या जातीचा साप असून या सापाला वेगवेगळ्या भाषेमध्ये घोणस, चापडा, रसेल वायपर, परळ या नावाने देखील ओळखलं जातं. मित्रांनो हा अतिशय विषारी साप असून या सापामध्ये हेमोटॉक्सिन नावाचं विष राहतं. त्यानंतर या सापाला दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे आज आपण या सापाला इथं फॉरेस्ट विभागमध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये रिलीज करणार आहोत. तर चला मित्रांनो बिना टाइम करू लगेच आपण या सापाला इथं रिलीज करू. तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले असेल तर करून घ्या, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. धन्यवाद.